नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष म्हणजे न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. रोज आपण वेगवेगळ्या विषयाला घेऊन त्याचे स्पेशल रिपोर्ट्स बघतो, त्याचे वेगवेगळे पैलू तपासण्याचा प्रयत्न करतो. आज देखील म्हणजे आज तुमच्या आमच्या चर्चेतला विषय की आज निवडणूक आयोगाने देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची तारीख जी आहे ती जाहीर केली आहे. त्यामध्ये पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी अशी सगळी वेगवेगळी राज्य आहेत. 5 राज्यांच्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं तर 8 टप्प्यांमध्ये या सगळ्या निवडणुका ज्या त्या पार पडतात. त्यामुळे अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलंय की यामध्ये कोण बाजी मारतंय, जनतेचा कौल कोणाच्या बाजूने असणार आहे. अर्थात तो स्पष्ट होईलच, पण प्रचार सभांचा धडाका जो आहे तो प्रत्येक पक्षाने जोरदार लावलेला आहे. त्याचबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे निवडणुकांची रणधुमाळी या विशेष शोमध्ये. बरं, या निवडणुकांमध्ये 2 राज्यांकडे सगळ्यांचं विशेष लक्ष आहे. एक आहे ते पश्चिम बंगाल, कारण एकीकडे आपल्याला दिसते तृणमूल काँग्रेस, ज्यात ममता बॅनर्जी पुन्हा एकदा गर्जना करताना दिसत आहेत की आम्ही जिंकणार. दुसरीकडे भाजप देखील त्यांना टफ फाईट देताना दिसत आहे. त्याचबरोबर दुसरं राज्य आहे दक्षिणेतलं, जे खूप काय म्हणूयात अस्मिता बाळगणारं तामिळनाडू हे राज्य. एकीकडे DMK आणि दुसरीकडे AIADMK. त्यामुळे यंदा कोण बाजी यामध्ये मारत आहे, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये काय बदल होणार का, भाजप येणार का, आणि पुन्हा प्रथेप्रमाणे किंवा जसं दरवेळी घडत असतं यंदा तामिळनाडूत काही बदल दिसतोय का हे बघावं लागणार आहे. पाहूयात त्याचा हा स्पेशल रिपोर्ट. देशातील 5 राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल. कोणाची जाणार सत्ता, तर कोण उधळणार विजयाचा गुलाल. पाच राज्यांमध्ये रंगणार विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी या 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. West Bengal, 8 phases. West Bengal first phase, this will be 30 ACs. विविध टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार असून या 5 राज्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार आहे. खरं तर 5 राज्यांच्या निवडणुका होत असल्या तरी पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमधील निवडणुका या लक्षवेधी ठरणार आहेत. Elections shall be held in 3 phases. First phase, issue of notification, 2nd March. विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपनं यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे. बंगालची सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपनं सगळी शक्ती पणाला लावली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांनीच पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केलंय. गृहमंत्री अमित शहा यांनीही गेल्या काही महिन्यात वारंवार पश्चिम बंगालचा दौरा करून वातावरण ढवळून काढलंय. तर सत्ताधारी ममता बॅनर्जी यांनीही सत्ता राखण्यासाठी कंबर कसली आहे. 2016च्या तुलनेत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी कमी झालेली आहे आणि त्याची प्रचिती 2019च्या लोकसभा निवडणुकीत आली. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या 22 तर भारतीय जनता पक्षाच्या 18 जागा आल्या. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असं एकंदरीत चित्र निर्माण झालेलं आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत काही मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. माटी माणूसचा नारा देत ममता बॅनर्जींनी डाव्यांना सत्तेत खाली खेचलं होतं, पण आता भाजपनं बंगालवर सत्ता मिळवण्यासाठी सारी शक्ती पणाला लावली आहे. आणि बीजेपीला वाटतं जर त्यांनी नॉर्थ ईस्टमध्ये बंगालवर जर कब्जा केला तर आसाममध्ये ते ऑलरेडी आहेत, त्यामुळे जे बाकीच्या छोटे छोटे राज्य आहेत नॉर्थ ईस्टचे तिथे तो कब्जा करू शकतो. आणि मग तिथनं बंगालमधनं मग ओरिसा मध्ये त्यांना एंट्री करायला इझी पडेल, कारण एका ठिकाणी बिहारमध्ये ऑलरेडी ते आहेत. तर हा एक भौगोलिक हे म्हणजे त्यांचं प्लॅनिंग आहे.
निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच भाजप नेत्यांनी या मुद्द्यांवरून ममता बॅनर्जींना घेरण्याचा प्रयत्न सुरू केलाय. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले केले जात आहेत. आगामी काळात कोळसा घोटाळा निवडणूक प्रचारात महत्वाचा ठरणार आहे, कारण नुकतीच सीबीआयनं कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जींच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे. अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे खासदार असून त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांची सीबीआयनं चौकशी केली आहे. कोळसा घोटाळ्याचा तपास अभिषेक बॅनर्जींपर्यंत येऊन पोहोचल्यामुळे तृणमूल काँग्रेसची चांगलीच अडचण झाली आहे. कोळसा घोटाळ्याची धग अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या कुटुंबाला बसण्याची शक्यता वर्तवली जातीये. कोळसा तस्करी प्रकरणी अभिषेक बॅनर्जी आणि त्यांचं कुटुंब आता सीबीआय तसंच ईडीच्या रडारवर आलंय. खरं तर कोळसा तस्करी प्रकरणी गेल्या वर्षी सीबीआयनं तपासाला सुरुवात केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सीबीआयनं तपास सुरू केला. या कोळसा तस्करी प्रकरणी त्यावेळी भाजपकडून तृणमूल काँग्रेसवर आरोप करण्यात आले होते. कोळसा घोटाळ्याचा आर्थिक लाभ तृणमूल काँग्रेसला झाला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. या घोटाळ्यातील काही पैसा हा ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनाही मिळाला असल्याचा आरोप करण्यात आलाय. अभिषेक बॅनर्जींचे जवळचे सहकारी विनय मिश्रांच्या घरी देखील सीबीआयनं छापा घातलाय. पण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सीबीआयनं ही कारवाई केल्यामुळे तृणमूल काँग्रेसनं सीबीआयच्या चौकशीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. आगामी काळात याच मुद्द्याभोवती बंगालचा प्रचार फिरत राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम बंगालप्रमाणे तामिळनाडूतील विधानसभेच्या निवडणुकांकडे देखील देशाचं लक्ष असणार आहे. खरं तर या राज्यात भाजपचा फारसा प्रभाव नाही. इथे डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यात खरा सामना रंगणार आहे. हे दोन्ही पक्ष एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्ष मानले जातात. भाजप आणि डीएमके यांची युती होणं कठीण आहे. दोन्ही पक्षातले वैचारिक मतभेद लपून राहिलेले नाहीयेत. त्यामुळे आगामी काळात एआयएडीएमके आणि भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तामिळनाडूमध्ये 10 वर्षांच्या अँटी इन्कम्बन्सीचा अण्णा द्रमुकला सामना करावा लागणार आहे, तो देखील जयललितांच्या अनुपस्थितीत. त्याचा फायदा द्रमुकला मिळू शकतो. गेल्यावेळी द्रमुकला विजय मिळवता आला नव्हता, पण यावेळी मात्र तशी आशा निर्माण झालेली आहे. पण या निवडणुकीत जयललिता नसल्या तरी त्यांच्या सहकारी शशिकला यांचा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे. तामिळनाडूच्या निवडणुकीत अभिनेते कमल हसन यांचा फॅक्टरही महत्वाचा ठरणार आहे. खरं तर त्यांना अद्याप फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. तसंच मेगास्टार रजनीकांत यांच्याही भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी नवीन पक्ष स्थापनेची घोषणा केली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी तो निर्णय मागे घेतला होता. त्यामुळे आता तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत खरी लढत ही डीएमके आणि एआयएडीएमके यांच्यातच असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. असं आहे की ज्यांनी विकास केला, ज्यांनी विकासाची आश्वासनं दिली होती आणि त्यांनी जर ती पूर्ण केली असतील तर अर्थात जनतेचा कौल पुन्हा एकदा त्यांना असू शकतो. बऱ्याच वेळेस नवीन पक्षांचे विचार किंवा दावे जनतेला पटतात. जनता त्यांच्या वार्ड्यात मत टाकते. अर्थात जनता सबकुच आहे. बघूयात कोण जिंकतंय. पण आता तुर्तास वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर अजूनही काही स्पेशल रिपोर्ट पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. निवडणुकांची रणधुमाळी आपण यामध्ये बोलतोय. म्हणजे ब्रेक पूर्वी अर्थात आपण तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल इथली गणित, आतापर्यंत झालेला प्रचार, काय होऊ शकतं, काय शक्यता याबद्दल बोललो. आता दिवाणखान्यात बसल्या बसल्या तुमचा पुढला प्रश्न असेल मग इतर 3 राज्यांबद्दल काय. म्हणजे आसाम बघा ना, आसाममध्ये भाजपला आपली सत्ता टिकवण्याचं आव्हान आहे. दुसरीकडे केरळबद्दल बोलायचं झालं तर डाव्यांना काँग्रेस कडवट लढत देऊ शकतं. आणि तिसरीकडे जर आपण तिसऱ्या राज्याबद्दल जरी पुदुच्चेरीबद्दल जरी बोलायचं झालं तर नुकतंच काँग्रेसचं सरकार तिथं कोसळलं होतं. म्हणून पुन्हा एकदा आपलं सरकार आणण्याचं आव्हान काँग्रेससमोर असणार आहे. त्याबद्दल देखील बोलायला पाहिजे. काय घडतंय तिथे बघूयात. केरळ, पुदुच्चेरी आणि आसाम या राज्यातही विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू होणार आहे.
प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती आणि प्रादेशिक प्रश्न वेगवेगळे आहेत. केरळच्या राजकारणाचा वेगळा बाज आहे. इथल्या जनतेनं खचितच एका पक्षाला दुसऱ्यांदा सत्तेची संधी दिली आहे. सध्या राज्यात सीपीएमच्या नेतृत्वाखाली एलडीएफची सत्ता आहे. त्यामुळे सीपीएमला सत्ता राखण्याचं आव्हान असणार आहे. तर तिकडे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूडीएफ अर्थात युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटनं सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एलडीएफला भरघोस मतदान झालंय. ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी एलडीएफला हा विजय मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावलाय. तर काँग्रेसलाही जाग आली आहे आणि त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. केरळमधली परिस्थिती काँग्रेसला अनुकूल आहे आणि या अनुकूलतेचा फायदा घेऊन राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आणायची आणि त्याच्या जोरावर काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद परत मिळवायचं असा राहुल गांधींचा प्रयत्न आहे. त्यामुळेच ते गेल्या काही महिन्यापासून केरळमध्ये बरेच सक्रिय आहेत. केरळमध्ये सोने तस्करी प्रकरण चांगलं गाजलं होतं. या प्रकरणात केरळचे सीपीएम प्रदेश सचिव कोडियेरी बालकृष्ण यांच्या मुलांचं नाव समोर आलं होतं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाला होता, पण त्याचाही डिसेंबर महिन्यात झालेल्या निवडणुकीवर फारसा परिणाम झाला नाही. आता विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून अशा मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता विधानसभा निवडणुकीत विरोधकांकडून अशा मुद्द्यांवर सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात सुरुवातीच्या काळात कोरोना मोठ्या प्रमाणात फैलावत गेला. यावरूनही आरोप प्रत्यारोप झाले होते. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एकीकडे केरळमध्ये काँग्रेसला सत्तेत येण्याची आशा आहे, तर दुसरीकडे संख्याबळ सिद्ध न करता आल्यामुळे नुकतेच पुद्दुचेरीमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. पुडुचेरीमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचं मनोबल ढासळलेलं आहे. कारण 4 दिवस आधी निवडणुकीच्या त्यांचं सरकार गेलं आणि त्याचा फायदा अण्णा द्रमुक आणि भाजपच्या आघाडीला होऊ शकतो. राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हा विजय महत्त्वाचा ठरू शकतो. कारण काँग्रेसची जी ढासळती मनोवृत्ती आहे त्याला कुठेतरी रोखण्यात पुडुचेरीचा हातभार लागू शकतो. 33 सदस्य संख्या असलेल्या पुद्दुचेरी विधानसभेत सत्तारूढ काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एका आमदारानं राजीनामा दिल्यामुळे काँग्रेस आघाडीचं विधानसभेतील संख्याबळ 11 वर आलं, तर विरोधी पक्षाच्या आघाडीचं संख्याबळ 14 वर पोहोचलं. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे नारायणसामी यांचं सरकार कोसळलं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सरकार गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निवडणुकीत जनतेसमोर जाताना काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पॉंडिचेरीमध्ये मुद्दे हेच असणार की सरकार गेली कशी, अनस्टेबल कोणी केलं, गव्हर्नर वर्सेस सरकार, हे जे तिथं भांडण होतं त्याचं कुठेतरी बीजेपीला थोडा फटका बसेल. परंतु सरकार स्वतःचं सांभाळून शिकलं याचं जे पाप डोक्यावर आहे काँग्रेसच्या, त्यामुळं ती जी सिम्पॅथी एक घेण्याचा प्रयत्न असतो तो तिथे काँग्रेस करू शकणार नाही असं मला वाटतं. पुद्दुचेरीप्रमाणेच आसाममध्येही विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. आसामच्या विधानसभेत एकूण 126 जागा असून गेल्या वेळी भाजपनं जोरदार मुसंडी मारली होती. 126 पैकी 60 जागांवर विजय मिळवत भाजपनं सत्ता काबीज केली होती. तर काँग्रेसला 26, एलजीपी 14, एआययूडीएफ 13, बीओपीएफ 12 आणि 1 अपक्ष निवडून आला होता. या निवडणुकीत सीएए आणि एनआरसी सारखे मुद्दे महत्वाचे ठरणार आहेत. तर आसाममध्ये सध्या भाजपाची सत्ता आहे आणि आसाम गणतंत्र परिषद यांनी मिळून सरकार बनवलेलं आहे. आसाम गणतंत्र परिषदचे संबंध आता बीजेपी सोबत तेवढे चांगले राहिले नाही. त्यामुळे बीजेपीला हे फार प्रतिष्ठेचं आहे की ती कुठल्या हातीत हे राज्य त्यांनी राखायला. आसामच्या आजवरच्या राजकीय इतिहासावर नजर टाकल्यास उत्तर पूर्वेतील या राज्यात काँग्रेसचा दबदबा राहिलेला आहे. त्यामध्ये 2 वेळा एनडीएचा घटक पक्ष असलेल्या एजीपीला मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली होती, तर एकदा जनता पार्टीनं सत्ता मिळवली होती. पण आता राज्यातलं सगळं राजकारण बदललंय. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेसला बरीच मेहनत करावी लागणार आहे. तर भाजप समोर सत्ता राखण्याचं आव्हान असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
त्यामुळे तसं जर लक्षात घेतलं की या 5 राज्यांमध्ये जे पक्ष आता आम्हाला स्वतःला सत्तेवर आणण्यासाठी म्हणून झटतायत, प्रयत्न करतायत, प्रचाराची रणधुमाळी करतायत, त्यांच्याकरता ही निवडणूक काही सोपी नाही, ती कोणासाठीच नाही आहे. कारण यंदा जनता त्यांच्या पद्धतीने विचार करते, ती मूल्यमापन करते, जनता हुशार झालेली आहे. त्यामुळे हा मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतो हे येणाऱ्या काळातच आपल्याला कळू शकेल. पण सध्या ही रणधुमाळी आपण जाणून घेतली. यानंतर इथेच थांबूयात. उद्या पुन्हा एकदा भेटूयात नवीन काही स्पेशल रिपोर्ट्स. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.